भ्रष्टाचारानं किती भयानक पातळी गाठली आहे याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण आज पुन्हा एकदा समोर आलंय। आपण नेहमीच ऐकतो भ्रष्टाचाराने देश पोखरला आहे, मात्र त्याचा अस्सल चेहरा दिसतो जेव्हा सामान्य माणूस, विशेषतः एक शिक्षक, केवळ सरकारी कागदपत्र मिळवण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवण्यास भाग पाडतो। होय, ही घटना पुण्यात घडली आहे। बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला आहे। या प्रकरणामागचं सत्य आणखी वेदनादायी आहे। सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षकाला त्याच्या शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती। सरकारी नोकरीत असलेल्या या शिक्षकासाठी एवढी मोठी रक्कम एकत्र करणं अशक्य होतं, पण शालार्थ आयडी नसल्यानं मोठं नुकसान होणार हे जाणून त्याने कितीही कष्ट करून पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला घरातील दागदागिने गहाण ठेवले, ते पुरेसे न ठरल्यावर नातेवाईकांकडे हात पसरला, उसने पैसे उभे केले। शेवटी 1 लाख रुपये तयार झाले, पण मन शांत नव्हतं। याच वेळी या शिक्षकाच्या नातेवाईकांनी त्याला धीर देत सांगितलं, तुम्ही शिक्षक आहात, भ्रष्टाचाराला बळी पडू नका, तक्रार करा। आणि मग या शिक्षकाने धाडस दाखवत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला। योजनेनुसार सापळा रचण्यात आला आणि शेवटी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना 1 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। अधिकृत पंचनाम्यात मिरगणे यांच्याकडून 1 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या प्रेस नोटमध्ये देण्यात आली। ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी आहे। शिक्षकासारखा सेवकही लाच देण्यासाठी दागिने गहाण ठेवावे लागतात। ही व्यवस्था नेमकी कुठे पोहोचली आहे याचा हिशोब मागणारा प्रश्न आज सर्वांच्या मनात उभा राहिला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।